नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. जेव्हा रात्र पडते आणि तुम्ही दिवसभराच्या थकवणाऱ्या कामानंतर, ऑफिस किंवा कारखान्यातील कामाच्या धावपळीनंतर आणि मानसिक ताणानंतर विश्रांतीसाठी झोपता, तेव्हा तुम्हाला अनेकदा तुमच्या शरीरात एक विचित्र दबाव, घट्टपणा आणि अस्वस्थता जाणवते. असे वाटते की तुमच्या शरीरात अशी हालचाल होत आहे, जे कधीकधी पूर्णपणे शांत होऊ शकत नाही. यामुळे तुमचे मन आराम करत नाही आणि तुमची झोप खोल किंवा ताजी नसते. झोप वारंवार खंडित होते किंवा खूप हलकी असते, ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी खूप थकवा जाणवतो. असे वाटते की तुमच्या शरीरात विश्रांती घेण्याऐवजी अधिक थकवा जमा झाला आहे. कधीकधी असे वाटते की झोपल्यावर दिवसभराचा थकवा वाढला आहे. सकाळी उठताच तुम्हाला तुमच्या शरीरात जडपणा जाणवतो. सुस्ती आणि आळस तुमच्या संपूर्ण शरीरात पसरतो. तुम्हाला उठण्याची इच्छा होत नाही. तुम्हाला काहीही करण्याची इच्छा होत नाही. अशक्तपणा, सैलपणा आणि थकवा कायम राहतो. असे वाटते की तुमचे शरीर हळूहळू पोकळ होत आहे. तुमच्या स्नायूंची मूळ ताकद आणि सहनशक्ती नाहीशी झाली आहे. या परिस्थितीत भीती आणि घाईमुळे बरेच लोक ही कमकुवतपणा आणि अस्वस्थता लवकर दूर करण्यासाठी औषधांकडे धाव घेतात. परंतु जर तुम्ही कोणत्याही औषधांचा अवलंब न करता दररोज 2 नैसर्गिक बिया एका विशिष्ट पद्धतीने वापरण्यास सुरुवात केली, जे खूप स्वस्त आणि सहज उपलब्ध आहेत, तर तुम्हाला हळूहळू आराम मिळेल. तुमचे शरीर पूर्वीपेक्षा चांगले आणि मजबूत वाटेल. हे दोन्ही बिया इतके सामान्य आहेत की ते तुमच्या स्वयंपाकघरात आधीच उपलब्ध असतील किंवा जवळच्या जनरल स्टोअर, किराणा दुकान किंवा आयुर्वेदिक दुकानात अगदी कमी किमतीत सहज उपलब्ध असतील. आता तुम्हाला स्वाभाविकपणे प्रश्न पडला असेल, हे 2 खास बिया कोणत्या आहेत? ते खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आहे? ते कोणत्या प्रक्रियेचा वापर करावा? त्यांचा दैनिक डोस किती असावा? आणि परिणाम दिसण्यासाठी किती वेळ लागेल? मी या व्हिडिओमध्ये या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची तपशीलवार उत्तरे देईन. आज मी तुमच्यासाठी एक पूर्णपणे नैसर्गिक घरगुती उपाय घेऊन आले आहे, जो कोणत्याही दुष्परिणामांशिवाय मुक्त आहे. ही पद्धत पुरुष आणि महिला दोघांसाठी खूप उपयुक्त आणि फायदेशीर ठरू शकते. हे उपाय शरीराला आतून ऊर्जा देते आणि अशक्तपणा, थकवा आणि झोपेच्या समस्या दूर करण्यास मदत करते. जर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात हालचाल करण्यात अडचण येत असेल, पायऱ्या चढताना किंवा उतरताना गुडघेदुखीचा तीव्र त्रास होत असेल किंवा पाठदुखी इतकी तीव्र असेल की तुम्ही काम करणे किंवा प्रवासाचे नियोजन करणे टाळत असाल, तर हे तुमच्या शरीरात कुठेतरी कमकुवतपणाचे स्पष्ट संकेत आहेत. जेव्हा हाडे आणि स्नायू योग्यरित्या जोडणे थांबवतात, तेव्हा शरीराचे संतुलन बिघडते. वेदना, कडकपणा, सूज आणि जडपणा यासारखी लक्षणे हळूहळू विकसित होतात. याचा अर्थ तुमच्या हाडांचे आरोग्य पूर्वीसारखे मजबूत राहिलेले नाही आणि तुमचे स्नायू हळूहळू त्यांची ताकद गमावत आहेत. जेव्हा हाडे आणि स्नायू एकमेकांना योग्यरित्या आधार देऊ शकत नाहीत, तेव्हा थकवा, कडकपणा आणि शरीराच्या विविध भागांमध्ये वेदना झपाट्याने वाढतात. अशा वेळी सर्वात महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो, शरीराला सर्वात जास्त कशाची आवश्यकता आहे? हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम, फॉस्फरस, जस्त आणि इतर आवश्यक खनिजे आवश्यक आहेत. मजबूत स्नायू राखण्यासाठी चांगल्या दर्जाचे आणि पुरेशा प्रमाणात प्रथिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. तथापि फक्त प्रथिने घेणे पुरेसे नाही. त्यात 9 आवश्यक ॲमिनो आम्ल देखील असले पाहिजेत, जे पचन करण्यास आणि प्रथिने प्रभावीपणे वापरण्यास मदत करतात. शरीराला हाडांमध्ये प्रथिने योग्यरित्या पचवण्यासाठी आणि साठवण्यासाठी मॅग्नेशियमची देखील आवश्यकता असते. प्रथिने, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे 3 आवश्यक पोषक घटक जर शरीराला नैसर्गिकरित्या दिले गेले, तर ते कमकुवत हाडे आणि थकलेल्या स्नायूंना शक्ती आणि आरोग्य परत मिळवून देऊ शकतात. हे 3 घटक 2 विशिष्ट बियांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात, ज्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगेन. म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहण्याची विनंती करते.
कोणताही भाग वगळू नका, कारण दिलेली माहिती ही तुम्हाला पूर्वीपेक्षा निरोगी, अधिक सक्रिय आणि अधिक ऊर्जावान बनवण्यास मदत करू शकते. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी अधिक सकारात्मक माहिती शेअर करत राहू. आता आपण मधुमेहाने ग्रस्त असलेल्या किंवा ज्यांच्या शरीरात जास्त चरबी आणि वाईट कोलेस्ट्रॉल जमा झाले आहे त्यांच्याबद्दल बोलूया. असे लोक अनेकदा तक्रार करतात की त्यांचे शरीर खूप कमकुवत झाले आहे, जणू काही त्यांच्यात काहीच सहनशक्ती किंवा शक्ती शिल्लक नाही. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात हळूहळू प्रथिनांचे प्रमाण कमी होणे. जेव्हा शरीरात स्नायूंचे प्रमाण कमी होऊ लागते तेव्हा स्नायू कमकुवत होऊ लागतात. शरीर सैल आणि सुस्त होते आणि सतत थकवा जाणवतो. कधीकधी ही समस्या जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार लघवी करते किंवा लघवीमध्ये फेस आणि ढगाळपणासारखी लक्षणे दिसतात तेव्हा देखील दिसून येते. याचा अर्थ असा की शरीरातून आवश्यक प्रथिने कचऱ्यासह बाहेर टाकली जात आहेत. यामुळे शरीर अधिकाधिक कमकुवत होत आहे. लोकांना सतत कमकुवतपणा, चिडचिड आणि थकवा जाणवत राहतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची हाडे आता पूर्वीसारखी मजबूत राहिलेली नाहीत, त्यांची घनता कमी होत चालली आहे आणि तुमचे शरीर आता पूर्वीसारखे मजबूत राहिलेले नाही, तर हे 2 बिया तुमच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नाहीत. हे बिया केवळ हाडे आणि स्नायू मजबूत करत नाहीत, तर शरीरात जमा होणारे चरबी आणि खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी करतात. ते शिरांमध्ये निर्माण होणारे अडथळे हळूहळू साफ करण्यास देखील मदत करतात. जर तुम्हाला हे 2 आवश्यक बिया कोणत्या आहेत, ते कधी आणि कोणत्या प्रक्रियेने सेवन करावेत, ते किती प्रमाणात घ्यावेत आणि परिणाम दिसण्यासाठी किती वेळ लागेल हे जाणून घ्यायचे असेल तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. तसेच जर तुम्हाला ही माहिती मौल्यवान आणि उपयुक्त वाटली तर कृपया तुमचे अनुभव आणि विचार आमच्यासोबत शेअर करा, जेणेकरून इतरांना त्याचा फायदा घेता येईल. ही माहिती विशेषतः अशा लोकांसाठी महत्त्वाची आहे जे कडक शाकाहारी आहेत आणि मांस, अंडी किंवा मासे यांसारख्या मांसाहारी पदार्थांमधून त्यांना आवश्यक असलेले प्रथिने मिळत नाहीत. बरेच लोक असे मानतात की जर ते दूध, दही किंवा चीज सेवन करतात तर त्यांना आधीच प्रथिने मिळत आहेत. तथापि वास्तविकता अशी आहे की 100 ग्रॅम दुधात फक्त 3 ते 4 ग्रॅम प्रथिने असतात, जे आपल्या दैनंदिन पौष्टिक गरजेपेक्षा खूपच कमी असतात. गाजर, पालक, हिरवे वाटाणे आणि कोबी यांसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये प्रथिने कमी प्रमाणात असतात, परंतु इतक्या कमी प्रमाणात की ती शरीराच्या दैनंदिन पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी नसते. ज्या लोकांच्या आहारात मांसाहारी पदार्थ असतात त्यांच्याकडे उच्च दर्जाचे प्रथिने जसे की अंडी, चिकन आणि मासे जसे की सॅल्मन असे अनेक पर्याय असतात. तथापि जे पूर्णपणे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी नैसर्गिकरित्या प्रथिनेयुक्त पदार्थ शोधणे थोडे अधिक आव्हानात्मक असू शकते. फक्त प्रथिनेयुक्त पदार्थ खाणे पुरेसे नाही, योग्य पचन आणि योग्य शोषण देखील महत्त्वाचे आहे. जर प्रथिने योग्यरित्या पचली किंवा शोषली गेली नाहीत तर ती मूत्रमार्गे कचरा म्हणून बाहेर टाकली जाते. याचा अर्थ असा की प्रथिने शरीराला कोणताही फायदा देत नाहीत. जेव्हा शरीराला दररोज आवश्यक प्रमाणात प्रथिने मिळत नाहीत किंवा हाडे हळूहळू कमकुवत होऊ लागतात तेव्हा शरीराची रचना कमकुवत होते आणि वृद्धत्वाची चिन्हे लवकर दिसू लागतात. प्रथिने पूर्णपणे प्रभावी होतात तेव्हाच त्यात 9 आवश्यक ॲमिनो आम्ले असतात. हे 9 आवश्यक ॲमिनो आम्ले प्रथिने पूर्ण करतात आणि शरीरासाठी पूर्णपणे उपयुक्त बनतात. हे 9 अमिनो आम्ले शरीरासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात कारण त्यांच्याशिवाय प्रथिने अपूर्ण मानली जातात. याचा अर्थ असा की या अमिनो आम्लांशिवाय प्रथिने शरीराला योग्य फायदे देत नाहीत. ज्या लोकांना स्नायू तयार करण्यासाठी किंवा स्टॅमिना वाढवण्यासाठी जिममध्ये जावे लागते ते अनेकदा बाजारातून प्रथिने पावडर खरेदी करतात. ही प्रोटीन पावडर टाकाऊ पदार्थांपासून म्हणजे दुधापासून बनवलेल्या वाळलेल्या घटकांपासून बनवली जाते. अशा प्रोटीन पावडर सहसा खूप महाग असतात, पण आज मी तुमच्यासाठी एक घरगुती रेसिपी घेऊन आले आहे
जे पूर्णपणे नैसर्गिक आहे, ती स्वस्त आहे आणि प्रत्येकजण जास्त खर्च न करता त्यांच्या दैनंदिन आहारात ती समाविष्ट करू शकतो. ही 2 धान्ये, पहिले सोयाबीन आणि दुसरे क्विनोआ, शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जातात. दोन्ही धान्यांमध्ये सर्व 9 आवश्यक ॲमिनो आम्ले असतात, जी शरीराला आतून मजबूत, ऊर्जावान आणि निरोगी ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा आपण आपल्या दैनंदिन आहारात हे धान्य समाविष्ट करतो, तेव्हा हे प्रथिने रक्तात मिसळतात आणि शरीराच्या प्रत्येक अवयव आणि ऊतींपर्यंत पोहोचतात. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे शरीराच्या प्रत्येक भागात ऊर्जेची पातळी वाढते, हालचाल सुरळीत होते आणि शरीराची कार्यक्षमता पूर्वीपेक्षा जास्त जाणवते. तथापि जर शरीरात या 9 अमिनो आम्लांचे प्रमाण हळूहळू कमी झाले तर त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम हळूहळू दिसून येतात. यामुळे विविध गंभीर आजार होतात. कधीकधी लोकांना लघवीमध्ये फेस किंवा ढगाळपणा अशी लक्षणे देखील दिसतात. कधीकधी लघवीसोबत प्रथिने देखील बाहेर पडतात. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन नावाचे एक अतिशय महत्त्वाचे प्रथिन देखील कचऱ्यासोबत शरीरातून बाहेर पडते. हे स्पष्टपणे दर्शवते की शरीरात आवश्यक प्रमाणात प्रथिने नाहीत. ही कमतरता हळूहळू वाढते. ही समस्या बहुतेकदा वृद्ध लोकांमध्ये दिसून येते. तसेच ज्या महिलांना प्रसूतीनंतर अशक्तपणा जाणवतो, अशा लोकांना एकदा असे वाटते की शरीर जड झाले आहे. सतत थकवा जाणवतो, ऊर्जा खूप कमी असते, आतून पोकळी आणि खोल अशक्तपणा जाणवतो. आता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो की जर आपण आपल्या आहारात असे पदार्थ समाविष्ट केले नाहीत ज्यात सर्व 9 आवश्यक अमिनो आम्ले असतात, तर त्याचा आपल्या शरीरावर दीर्घकाळ परिणाम काय होईल? हळूहळू कोणत्या समस्या दिसू लागतील? आपल्या शरीरात लाखो नसा असतात. या नसांमध्ये सतत रक्ताभिसरण चालू असते. या रक्तवाहिन्यांच्या नसा एका पातळ पण मजबूत थराने संरक्षित असतात. हा थर प्रथिनांपासून बनवलेला असतो. हे संरक्षणात्मक थर रक्त आणि इतर द्रव पदार्थ योग्य स्थितीत ठेवण्यास मदत करते आणि शिरा सुरक्षित ठेवते. परंतु शरीरात प्रथिनांचे प्रमाण कमी होत असताना हा संरक्षणात्मक थर देखील हळूहळू कमकुवत होतो. नंतर रक्त आणि द्रव पदार्थ नसांमधून गळू लागतात. यानंतर शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सूज किंवा सूजसारख्या समस्या उद्भवू लागतात. आता प्रश्न असा उद्भवतो की शरीरात प्रथिनांची कमतरता आहे की नाही, हे सामान्य माणूस कसे ओळखू शकतो? याचे उत्तर आपण थोडे तपशीलवार समजून घेऊया. जेव्हा शरीरात प्रथिनांची पातळी हळूहळू कमी होऊ लागते, तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात कोणतेही स्पष्ट संकेत दिसत नाहीत. परंतु ही स्थिती जसजशी वाढत जाते तसतसे शरीर वेगवेगळे संकेत देऊ लागते. उदाहरणार्थ बोटे, घोटे, तळवे आणि कधीकधी संपूर्ण अंग जडपणा आणि सूज जाणवू शकते. तथापि डोळ्यांखालील त्वचा, ज्याला डोळ्यांखालील भाग म्हणून ओळखले जाते, थोडीशी सूज येणे सुरू होते. तेव्हा हे सर्वात स्पष्ट लक्षण आहे, कारण शरीरातून आवश्यक प्रथिने कचऱ्यासह बाहेर टाकली जात आहेत, ज्यामुळे शरीराची शक्ती हळूहळू कमी होत आहे. या तीव्र प्रथिनांच्या कमतरतेची मूळ कारणे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या समस्येची अनेक कारणे असू शकतात, परंतु प्रथम काही सर्वात प्रमुख आणि सामान्य कारणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्राथमिक आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मधुमेह, ज्याला मधुमेह असेही म्हणतात. जेव्हा शरीरात साखरेचे प्रमाण खूप जास्त वाढते, तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या मूत्रपिंडावर आणि सर्व मूत्रमार्गांच्या कार्यावर होतो. अशा व्यक्ती रात्री वारंवार लघवी होण्याची तक्रार करतात. कधीकधी लघवी नियंत्रित करणे खूप कठीण होते. काही प्रकरणांमध्ये थोड्या प्रमाणात लघवी आपोआप गळते, ज्यामुळे वारंवार बाथरूमला जावे लागते. याचे मुख्य कारण म्हणजे मूत्राशयाच्या स्नायू कमकुवत होणे आणि मूत्राशयाभोवती असलेल्या नसांचा थकवा. हे थेट प्रथिनांच्या कमतरतेमुळे होते. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे उच्च रक्तदाब, ज्याला उच्च रक्तदाब असेही म्हणतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब सतत सामान्यपेक्षा जास्त राहतो,
तेव्हा तो शरीराच्या नसा आणि महत्त्वाच्या अवयवांवर प्रचंड दबाव आणतो. या स्थितीत शिरांचे आतील आवरण हळूहळू खराब होते आणि प्रथिने बाहेर पडू लागतात. यामुळे सूज येणे, थकवा येणे आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे यासारख्या समस्या उद्भवतात. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्वाच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.